थंडीच्या जोरात आगमन झालेले आहे. तर या थंडीमध्ये कशाची खवखव किंवा सर्दी खोकल्याचे त्रास न होण्यासाठी आज आपण पारंपरिक पद्धतीने अगदी सोपी अशी महिनाभर टिकणारी, खुटखुटीत, पौष्टिक आल्याची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. आल्याची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे आलं घेतलेलं आहे. तर आलं घेताना बघा या पद्धतीचं चकाकी असलेलं आलं घ्या म्हणजे हे पक्कं झालेलं असतं. हे आल्याची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर आपल्याला याचे बारीक-बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि एका वाटीचे प्रमाण आपल्याला घ्यायचं म्हणजे 1 वाटी भरून आपल्याला हे आल्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. 1 वाटी आल्याचे काप करून आपले रेडी झालेले आहेत. यानंतर एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये तयार केलेले आल्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि आपण यांना छान असं बारीक वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण यामध्ये पाऊण वाटी दूध घालून घ्यायचं आहे. यामुळे याची छान अशी बारीक अशी पेस्ट तयार होते. आपल्या आल्याच्या वडीला अधिक चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी आपण काही बदाम आणि काजू देखील घेतले आहे. त्यामुळे ड्रायफ्रुट्सचे देखील गुणधर्म आपल्याला या आल्याच्या वडीमध्ये मिळणार आहेत. तर हे बदाम आणि काजू आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. सगळ्या सुकामेव्याची छान अशी बारीक अशी पूड आपली तयार झालेली आहे. आपले आले अगदी बारीक छान वाटून तयार झालेले आहे, पेस्ट तयार झालेली आहे. त्यामध्ये आता रोजची साखर न वापरता आपण ह्या पद्धतीची खडी साखर वापरणार आहोत, जी पौष्टिक देखील आहे. त्या खडी साखरेपासून मी 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे. ती 2 वाट्या पिठी साखर आपण एका आल्याच्या वाटीसाठी घातलेली आहे. यानंतर तयार केलेली ड्रायफ्रुट्सची पूड देखील आपण घालून घेतलेली आहे आणि हे सगळं आपण पुन्हा एकदा छान फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये छान फिरवून घेतल्यानंतर आपलं आल्याची वडी बनवण्यासाठीचे मिश्रण तयार झालेले आहे. एक स्टीलची जाडबुडाची कढई घेतली आहे. त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण आपण घालून घेऊया आणि साधारणतः कंटिन्युअसली याला हलवत आपल्याला साधारणतः 8 ते 9 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडत नाही. लगेचच 8 ते 9 मिनिटांमध्ये हे मिश्रण कढई सोडायला लागतं. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि कढई देखील सोडत आहे. याचा अर्थ आपले मिश्रण जे आहे ते आल्याची वडी बनवण्यासाठी परफेक्ट असं झालेलं आहे. पुढे संपूर्ण मिश्रण आपण एका छोट्या ताटात काढून घेतलेलं आहे. ताटाला खाली तुपाने ग्रीस करून घेतलं होतं. वाटीला सुद्धा मी मागच्या बाजूने तूप लावून घेतलेलं आहे आणि वडी आपण ह्या छोट्या ताटामध्ये थापून घ्यायची आहे. संपूर्ण मिश्रण आपले इव्हनली एकसारखे पसरून झालेले आहेत. 10 मिनिटांनी आपण याचे काप करून घेणार आहोत. 10 मिनिटांनी आपण याचे काप करून घेतलेले आहेत आणि बघू शकता आपली खुटखुटीत अगदी कोरडी-कोरडी अशी छान आल्याची वडी अगदी महिनाभर टिकणारी तयार झालेली आहे. आपण यामध्ये गुळाचा देखील वापर करू शकता. गुळाचा वापर करायचा असेल तर दुधाच्या ऐवजी आपण पाणी वापरायचं आहे. ज्या प्रमाणामध्ये मी साखर घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये आपण गूळ घ्यायचा आहे. तर बघा आपली अगदी पौष्टिक अशी खुटखुटीत अशी आल्याची वडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. रोज एक वडी खा आणि सर्दी खोकल्याच्या त्रासापासून, घशाच्या खवखवीपासून तुम्ही दूर राहा. इतकी छान ही वडी तयार होते. शिवाय काजू आणि बदाम घातल्यामुळे ही पौष्टिक देखील आहे. मुलं देखील ही वडी आवडीने खातात. ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.